नगरीमध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। ते अभियानाचा संदर्भ केळगाव ग्रामपंचायत व बोरीबार्दी ग्रामपंचायत या दोन्हींनीही घ्यावा असं एक उत्कृष्ट काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यानिमित्त केळगाव ग्रामपंचायतचे सदस्य नितीन जगताप आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील। नमस्कार। आज या ठिकाणी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी या ठिकाणी जी स्वच्छता मोहीम राबवली आणि खरंच सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी बोरीबार्दी गावापासून जी सुरुवात केली, त्यामध्ये रजिस्टर ऑफिस असेल, पोस्ट ऑफिस असेल, खरेदी विक्री संघ असेल, टेलिफोन ऑफिस असेल, आरोग्य दवाखाना असेल, त्याचबरोबर सर्कल ऑफिस असेल, केडगाव ग्रामपंचायत असेल, बाजार मैदान असेल, अशा 12 ठिकाणी या ठिकाणी त्यांनी जी स्वच्छता मोहीम राबवली आणि खरंच वाखण्याजोगी आहे की या ठिकाणी जसं धर्माधिकाऱ्यांनी तुमच्या मनातील घाण या ठिकाणी काढली आणि त्यानंतर आपण या समाजासाठी काही त्यांनी देणं लागतो, या भावनेतून या ठिकाणी जी स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दल मी केडगाव ग्रामपंचायतच्या वतीने खरंच मनपूर्वक आभार मानतो। कारण की एवढी घाण असताना आपण या ठिकाणी कसलाही मनात विचार न आणता आपल्या गुरुवरती असणारी श्रद्धा या ठिकाणी आपण मनातून या ठिकाणी आपल्या कामातून दाखवून दिली। खरंच हे काम वाखण्याजोगं आहे। जसं आत्ता मगाशी पत्रकार साहेबांनी म्हटलं की महिन्यातून एकदा स्वच्छताची मोहीम या ठिकाणी राबवण्यात येणार का, तर खरंच आमच्या सरपंचाशी आता चर्चा केली की महिन्यातून एकदा आपल्या अनुयायांबद्दल आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत या ठिकाणी एक दिवस स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नित राहू आणि या ठिकाणी स्वच्छता कशी राहील यासाठी आमच्या सरपंचांनी या 2 वर्ष झालं सत्तेत आल्यानंतरनं ज्या कचरा गाड्या आहेत एक होती त्याच्या ठिकाणी 3 केल्या, कर्मचाऱ्यांची व्यवस्था वाढवली, जास्तीत जास्त कचऱ्यावरती काम करण्यासाठी या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत। पण तुमची जर साथ आम्हाला या ठिकाणी लाभली तर नक्कीच या ठिकाणी कचऱ्यावरती काम करण्यासाठी आम्हाला सहकार्य मिळेल आणि आपण या ठिकाणी आवर्जून आमच्या गावाची निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। RJ News 27 मराठीसाठी दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंके।